पुण्यातील कळस गावामध्ये आज शिंदेची शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीनं ईव्हीएमची तोडफोड करत जाळण्याचा प्रकार घडलाय। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला कमी मतं मिळाल्याने शिवसेना आक्रमक झाले। ईव्हीएम विरोधात प्रभाग क्रमांक 1 मधून आंदोलन सुरू झालं असून या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याशी आम्ही बातचीत करणार असल्याचे यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि उमेदवारांनी सांगितलंय। मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी आक्रमक झाले होते। या निवडणुकीविरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचंही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। आम्ही ठामपणे सांगू शकतो की विजय आमचाच होता, परंतु हे मशीनमध्ये घोळ घालून इकडची बटणं दाबून तिकडे मतदान ओढून घेतले हे आम्ही स्पष्टपणे सांगू शकतो। आणि जिथं जिथं मी भेट द्यायला गेले तिथं तिथं काही ना काहीतरी घोळ दिसून येत होता, पण आम्हाला त्यांनी तर जाणून दिला नाही, आम्हाला तिथं उभं केलं नाही की हा बाबा इथं घोळ येतं आपण बोलू, तर नाही म्हणले तुम्ही लांबूनच मशीन बघा आणि जा। हे चुकीचं होतं आणि आम्हाला सर्व चारही उमेदवारांना त्यांनी अधिकार होताना तर आम्हाला दाखवायचं होतं की हा बाबा ह्या यादीवर मशीनचा आणि यादीवरचा नंबर सारखाच आहे, आम्हाला तिथे समाविष्ट करून घ्यायचं होतं। आणि ईव्हीएम मशीनबद्दल मला धिक्कार आहे, ते परत पुन्हा येऊ नये, बॅलेट पेपरच मतदान घेतलं जावं ही माझी निवडणुकी अधिकाऱ्यांपुढे सर्वस्व मागणी आहे आणि ती पूर्ण व्हावी यासाठी आम्ही लढा देणार आहे। जिंदाबाद